पाल वंशाची स्थापना केली होती गोपालनं 750 मध्ये, त्याच्यानंतर त्याचा मुलगा धर्मपाल राजा बनला 770 मध्ये, आणि त्याच्यानंतर त्या धर्मपालाने 40 वर्ष राज्य केलं 810 पर्यंत. त्याच्यानंतर राजा बनला देवपाल 810 मध्ये. नालंदा विश्वविद्यालय आणि विक्रमशिला विश्वविद्यालय हे प्रमुख विश्वविद्यालय होते पाल डायनॅस्टी मध्ये. त्या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी तिब्बत कशाचा भाग आहे? चीनचा. चीन स्वतःला तिब्बतला त्याचा भाग मानतं, पण तिब्बत स्वतःला स्वतंत्र मानतं. आणखी पण त्यांच्यामध्ये आणखी लढाई चालू आहे. तिब्बती लोक पाल डायनॅस्टी मध्ये म्हणजेच नालंदा आणि विक्रमशिला विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी यायचे. कुठलं शिक्षण घ्यायचे? धार्मिक शिक्षण, बौद्ध धर्माबद्दल जास्त. आलं की इथपर्यंत लक्षात? एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. पालांची सैन्य सुलेमानने सांगितल्याप्रमाणे 50,000 हत्ती असायचे सैन्यामध्ये, आणि 10 ते 15,000 लोक सफाई कामगार त्या सैनिकांचे कपडे वगैरे धुण्यासाठी असायचे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं वर्णन झालंय. म्हणजे काय त्याचा अर्थ? सैन्य त्यांचं खूप मोठं होतं. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं सैन्य त्यांचं होतं त्या काळात. आपल्यासाठी महाराष्ट्राच्या चष्म्यातून आपल्याला काय करायचं आहे? मध्ययुगीन काळाचा इतिहास अभ्यासायचा आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने तो इतिहास कसा घडत गेला हे आपलं पाहिजे. देशाशी काही देणं घेणं नाही आपल्याला, आहे पण तेवढ्या प्रमाणात नाही. मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासायला गेल्याच्या नंतर आपला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आपला फक्त महाराष्ट्राच्या दृष्टीने जे महत्वपूर्ण राजे राजवाडे होते त्यांचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रकुटांची सत्ता मुख्यतः महाराष्ट्रात होती. महाराष्ट्र कुठे होतो आपला? इथं कोणी? राष्ट्रकूट. कोणी? आणि शेवटी हे जे प्रतिहार होते यांना काय म्हणायचे? गुर्जर प्रतिहार. कशामुळे काय म्हणायचे? गुर्जर प्रतिहार. गुर्जर प्रतिहार मग म्हणण्यामागचं त्याचं कारण काय होतं की त्यांची जात ही गुर्जर होती. कोणती होती जात? गुर्जर. ते गुर्जर वगैरे ऐकलं असेल ना तुम्ही, त्याच्यातलं हा गुर्जर. ती त्यांची जात असल्यामुळे त्यांना गुर्जर प्रतिहार होती. आणि त्यांचं राज्य कुठं होतं? इथं. त्यांचं राज्य होतं राजस्थानमध्ये मुख्यतः. कुठं? राजस्थानमध्ये. आता भारताचे एवढ्या मोठ्या याच्यावर आणि इथं खाली, इकडे खाली केरळ वगैरे होतं, तिथं चोळांची सत्ता होती. कोण होते? चोळ. ते आपल्यापासून जास्त लांब आहेत. आपला इलाका कुठं आला? इथं आहे का नाही महाराष्ट्र? इथं नकाशात पाहिलं का महाराष्ट्र? आपल्या आजूबाजूचे जे राज्य येतं पाल, राष्ट्रकूट आणि प्रतिहार. राष्ट्रकूट मुख्यतः महाराष्ट्रीयन होते. कुठले होते? यांचा इतिहास कायमचा जर लक्षात ठेवायचा असला, विसरायचा नसला, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे तिन्ही जे राज्य होते, कोणते? प्रतिहाराचं, राष्ट्रकूटाचं आणि पालांचं, ते एकमेकाशीच लढायचे. काय व्हायचे? एकमेकाशी लढायचे. कधी पण एकमेकांशी ज्यावेळेस लढाया होत्या त्यावेळेस काय होईल? एक जण कमजोर होईल, दुसरा स्ट्रॉंग होईल. असंच होईल का नाही? समजा राष्ट्रकूटाने जर प्रतिहारावर हमला केला, त्याच्यामध्ये युद्धामध्ये जो जिंकल तो काय होईल? स्ट्रॉंग होईल. ज्या वेळेस ह्या तिघांमध्ये युद्ध व्हायचे त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होणार? लक्षात ठेवायसाठी पाठ नाही करावं लागलं पाहिजे, मनात राहिलं पाहिजे. जो राजा जिंकल त्याची ताकद काय होईल? वाढन. ऑटोमॅटिकली वाढन का नाही? त्याच्या कब्जामधला प्रदेश काय होईल? वाढन. राजा जिंकायचा, लढाई कशामुळे करायचा? राजा शेजारचे प्रदेश जिंकून घेण्यासाठी. कशासाठी? आणि शेजारचे प्रदेश ज्या वेळेस तो जिंकून घेत जायचा, त्याचं राज्य मोठं मोठं होत जायचं, त्याच्याकडे टॅक्स जास्त जमा व्हायचा. काय जमा व्हायचा? आणि टॅक्स जमा झाला म्हणजे काय झालं? त्याच्याकडे संपत्ती वाढली, आणि संपत्ती वाढली म्हणजे समृद्धी वाढली. समृद्धी कळते का? पण सगळ्यात सुरुवातीला सत्ता इथं होती पालांची, स्ट्रॉंग सत्ता. कोणाची? पालांची. पाल सत्तेची स्थापना त्याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये पाल डायनेस्टी म्हणतात. काय? यांची सत्ता बंगालवर होती. कुठं? बंगाल. म्हणजे आपण पश्चिम बंगाल म्हणतो ना. बंगाल म्हटल्याच्या नंतर ज्या वेळेस सुरुवातीला भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर, इंग्रजांच्या ताब्यात जायच्या अगोदर, हा बंगाल म्हणजे फक्त पश्चिम बंगाल नव्हता. जो बांगलादेश देश आहे आपल्या शेजारी, तिथं पाहिलं का नकाशामध्ये? हा इथं एक देश आहे बांगलादेश, असा आहे का?
बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मिळून त्यांचा बनायचा बंगाल. काय बनायचा? कोणाकोणाचा? बांगलादेश आणि पश्चिम बंगालचा. 750 ईस्वी मध्ये, कधी? 750 ईस्वी मध्ये गोपाल नावाचा एक माणूस होता. कोण? तो कोणी राजा नव्हता, राजघराण्यात जन्माला आलेला नव्हता, शाही घराण्यात कुठंच जन्माला आलेला नव्हता. तो एका साधारण सैनिकाचा पोरगा होता. कोणाचा पोरगा होता? त्या सैनिकाच्या पोरांनी ज्या वेळेस बंगाल, त्या काळात म्हणजे 750 ईस्वीच्या आसपास बंगालमध्ये अराजकता झाली होती. अराजकता म्हणजे काय? की शासन व्यवस्था चांगली राहिली नव्हती, कायद्याचं राज्य राहिलं नव्हतं, कोणी पण कोणालाही मारायचं, काही पण व्हायचं, लुटमार चालू असायची. म्हणजे सगळीकडे अव्यवस्था होती, व्यवस्था काहीच नव्हती. समजा तुमच्या आता वर्गामध्ये, तुम्ही या वर्गामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे दिवसभर आम्ही इथं शिक्षण व्यवस्थित घेऊ शकतो, बाहेरचं काय आहे का? ज्या वेळेस अराजकतेसारखी स्थिती असेल त्यावेळेस तुमच्या शाळेवर कधी पण हमला होऊ शकतो, कुणीतरी दगडफेक करणार, काहीतरी करणार. त्या गोष्टीला काय म्हणायचं? अराजकता. काय म्हणायचं? तशी परिस्थिती तिथं झाली होती. चोऱ्या वगैरे असल्या गोष्टी वाढल्या होत्या, म्हणजे एकदम अराजक, राजाचं काही नियंत्रणच राहिलं नाही. मग त्यावेळेस तिथले काही माणसं पुढे आले आणि त्यांनी पुढे येऊन तो जो गोपाल होता, किंवा आपण त्याला मराठीमध्ये गोपाळ म्हणू, त्या गोपाळला त्यांनी राजा बनवलं. काय केलं? राजा बनवलं. म्हणजे त्यांच्यातील एक माणूस, ज्या लोकांना वाटत होतं की ही अराजकता वगैरे संपवा, त्या लोकांनी एकत्रित येऊन स्वतःचं सैन्य उभं केलं आणि गोपाळला राजा बनवलं. कधी? 1750 ईस्वी मध्ये. कधी? 1750. आता गोपाळ बनला होता बंगालचा राजा. कुठला? बंगालचा. त्याने कुठल्या घराण्याची स्थापना केली? पाल घराण्याची. पाल घराण्याची स्थापना केली, त्याचं नाव होतं गोपाल. शेवटी पाल आहे का नाही हे लक्षात ठेवायचं कसं? पाल घराण्याची स्थापना कोणी केली? लक्षात राहील ना, पाल आहे गो म्हणजे गो अधिक पाल, गोपाल. गोपालने काय केलं? पाल घराण्याची स्थापना केली. आणि बंगालमधून हा जो बंगाल होता त्याला काय करायचं होतं? कुठल्याही राजा काय करायचा? आपलं क्षेत्र पुढे वाढवीत वाढवीत चालायचं. काय करायचं? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर उदाहरण घेतलं, त्यांनी काय केलं? सुरुवातीला एक किल्ला जिंकला, तिथे ते थांबले का? पुन्हा त्यांनी पुढं दुसरा किल्ला जिंकला, तिसरा किल्ला. म्हणजे काय करत होते? आपलं क्षेत्र आपल्या आधिपत्याखाली, क्षेत्र वाढवीत वाढवीत चालले होते, आपल्या कंट्रोलमध्ये आणत चालले होते. म्हणजे पूर्वी राजे काय करायचे? दुसऱ्या राजाचं क्षेत्र लढाई करून जिंकून घ्यायचे. काय करायचे? लढाई करून जिंकून घ्यायचे. आणि जिंकून घेतल्याच्या नंतर त्यांना फायदा काय व्हायचा? त्या क्षेत्रात निघणारं उत्पन्न राजाच्या आधिपत्याखाली यायचं आणि त्याचा तो टॅक्स वसूल करायचा. तो टॅक्स वसूल करून राजाकडे पैसा जमा व्हायचा. आणि पैशाला महत्व असतं का नाही? कधी पण ज्याच्याकडे पैसा असेल त्याला महत्व आहे का नाही? ह्या गोपालनी काय केलं की बंगालचं एकीकरण केलं, सगळा बंगाल एकमेकाला जोडला. अगोदर अव्यवस्था मांडली होती का नाही? दोन गावांमध्ये सुद्धा चांगले संबंध राहिले नव्हते. त्यांनी काय केलं? बंगालचं एकीकरण केलं आणि सगळा बंगाल स्वतःच्या नियंत्रणाखाली आल्या. आणि बंगालच्या अलीकडचं जे क्षेत्र आहे कोणतं आहे? बिहार. बिहारचा काही भाग त्यांनी जिंकून घ्यायचा प्रयत्न केला आणि इकडच्या लोकांशी लढाई करून त्यांनी बराचसा बिहारचा भाग स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणला. काय केला? कुठला भाग आणला कंट्रोलमध्ये? बिहारचा. आता हे झालं गोपालचं कार्य. 750 ईस्वी मध्ये गोपाल राजा बनला होता. पण तिथून पुढे 20 वर्षाच्या नंतर गोपाल मेला. गोपाल मेल्याच्या नंतर धर्मपाल नावाचा त्याचा एक मुलगा होता गोपालचा. कोण? धर्मपाल. ज्या वेळेस पाल शासकांचा आपण विचार करतो त्यावेळेस त्यांच्या नावाच्या शेवटी पाल येतं, हे लक्षात ठेवायचं. धर्मपाल तो कधी झाला? 20 वर्षाच्या नंतर, म्हणजे 750 आणि 20 770. धर्मपाल 770 ईस्वी मध्ये बंगालचा राजा बनला. काय बनला?
बंगालचा राजा. आणि कुठपर्यंत राहिला? 810 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 40 वर्ष होते का? 810 40 वर्ष होतील का? 770 पासून 810 किती वर्ष झाले? 40 वर्ष तो बंगालचा राजा राहिला. कोण? धर्मपाल. धर्मपालाच्या बापाचं नाव काय आहे? गोपालच्या मुलाचं नाव धर्मपाल. आता ह्या क्षेत्रामध्ये आता इथून पुढे बारकाईने लक्ष द्यायचं. आता लढाई चालू होणार आहे. हा जो पट्टा होता हा, आणि आणखी पण कोणता? हिमालय पर्वताच्या खालचा आणि गंगा नदीच्या क्षेत्रातला. इथं गंगा नदी वाहती, इथं अशी गंगा नदी वाहती आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. सॉरी, बंगालच्या उपसागराला. बंगालचा उपसागर आहे इकडं. इथे बंगालचा उपसागर, इथे अरबी समुद्र. हे एक लक्षात ठेवायचं भूगोल शिकताना. भारताच्या इकडच्या साईडला कोण आहे? अरबी समुद्र. इथे बंगालचा उपसागर आणि खाली आपला हिंदी महासागर आहे का? हा. आणि हा जो भारत आहे याला काय म्हणतात? उत्तर भारत. उत्तर भारत कशाला म्हणायचं? आपल्या महाराष्ट्राच्या वरचा जो भारत आहे, आपल्या महाराष्ट्राच्या वरचा जो भारताचा प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? उत्तर भारत. आणि उत्तर भारत या नदी गेल्यामुळे एकदम सुपीक प्रदेश होता. तिथली माती एकदम सुपीक, काही पण पेरलं तर चांगलं उत्पन्न भेटायचं. त्याच्यामुळं कोणत्याही राजाला वाटायचं की उत्तर भारतावर आपला कब्जा असायला पाहिजे. कशामुळं? कारण उत्पन्नाच्या दृष्टीने तो प्रदेश सुपीक होता. आणि त्यावेळेस औद्योगिकरण बिलकुल झालेलं नव्हतं, कंपन्या वगैरे असला काही विषय नव्हता. त्याच्यामुळे मुख्य स्रोत काय होता उत्पन्नाचा? शेती आणि शेतीला जोडलेले व्यवसाय. त्याच्यातून उत्पन्न चांगलं भेटायचं. त्याच्यामुळे उत्तरेकडचा जो भाग आहे आणि कन्नौज या ठिकाणी असा इथं कन्नौज होता, तो पण चांगला भाग होता. त्या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट तिघांमध्ये लढाया व्हायला लागल्या. काय व्हायला लागलं? लढाया व्हायला लागल्या. आता लढाया व्हायला लागल्याच्या नंतर जो लढाईमध्ये जिंकल त्याच्या अंडरमध्ये तिथला प्रदेश येणार. पण लढाया ज्या ज्या वेळेस होतात त्यावेळेस लढायामध्ये हजारो लाखो सैनिक मारला जातं का नाही? म्हणजे लढाई जर झाली तर पहिली हानी काय होणार? जनहानी. काय होणार? म्हणजे माणसं मरणार. त्याच्यानंतर दुसरं काय होणार? जे पाळीव प्राणी वगैरे असतात ते पण काही प्रमाणात काय होणार? प्राणी मरणार. त्याच्यानंतर आणखी काय होणार? ज्या वेळेस पालांचा राजा धर्मपाल होता त्यावेळेस नागभट्टानं त्याच्यावर आक्रमण केलं आणि धर्मपालाला हरवलं. धर्मपालाला हरवल्याच्या नंतर तो काय करणार? बंगालच्या आधिपत्याखाली जो काही भाग आहे तो स्वतःच्या नियंत्रणाखाली आणणार. त्याच्यावर राज्य कोणाचं झालं मग? नागभट्टाचं. पाल आणि प्रतिहार यांच्या सुरुवातीला एकमेकांबरोबर लढाई व्हायच्या. नंतर शेवटी कोण सामील झालं त्याच्यात? राष्ट्रकूट. सुरुवातीला राष्ट्रकूटांची सत्ता थोडीशी कमजोर होती. हा जो धर्मपाल होता, ह्या धर्मपालाच्या नंतर धर्मपालाचा मुलगा, त्याचं नाव होतं देवपाल. काय होतं? तुम्ही पाल पाल करून टेन्शन मध्ये नका फक्त. हा कधी? आपण पाहिलं धर्मपालाने 810 पर्यंत राज्य केलं. कधीपर्यंत? 810 पर्यंत. म्हणजे देवपाल कधीपासून येणार? 810 इसवी सनाला देवपाल पुन्हा राजा झाला. कोण राजा झाला? आणि देवपालने 850 पर्यंत म्हणजे पुन्हा 40 वर्ष राज्य केलं. किती वर्ष राज्य केलं? 40 वर्ष. त्यांनी आसामचा काही प्रदेश जिंकून घेतला आणि ओडिशापर्यंत. आसाम कुठे माहितीये का? हा इथं आसाम आहे ना, आणि इकडं ओडिशा. त्याने आपल्या बापाने जिंकलेला जो प्रदेश होता त्याच्यामध्ये आणखी वाढ केली आणि राज्य मोठं केलं. सुलेमान भारतात आला होता, त्यांनी पाहिलं होतं पालांचं राज्य कसं होतं. त्या सुलेमानाने वर्णन केलं होतं की 50,000 हत्ती. किती हत्ती? आपल्याकडे एक हत्ती पाहायला नाही भेटत. जर 50,000 हत्ती घेऊन जर चालला नाही कोण? एखादा पालाचा राजा, त्याच्यात काही कळा नाही म्हणायची. किती हत्ती? 50,000 हत्ती. आता एवढ्या हत्तींना खायला कुठून आली? तसं
विचार करा त्याचं राज्य केवढं असं. त्याच्या सैनिकामध्ये 50,000 हत्ती होते आणि 10 ते 15,000 लोक नुसते कपडे धुवायला त्याला असायचे. किती? 10,000 ते 15,000 लोक कपडे धुवायला होते. एवढी मोठी त्याची सेना होती. पालांची जेवढी सेना होती त्याच्या काळात, धर्मपालाच्या काळात, तेवढी सेना अख्ख्या भारतात कोणाचीच मोठी नव्हती. किती हत्ती होते त्या सेनेमध्ये? 50,000 हत्ती. त्यांचा लढाईमध्ये उपयोग केला जायचा आणि 10,000 ते 15,000 लोक कपडे धुवायला आणि साफसफाई करायलाच होते त्या सेनेची. जेवढ्या एरियामध्ये सेना राहत होती त्यांची, म्हणजे त्याची सेना किती मोठी असेल? होय. तुमच्या गावाची लोकसंख्या किती? 3,000. त्याच्याकडे 50,000 हत्तीच होते. त्याने काय केलं? त्या धर्मपालाने, कधी पण आपण बघायचं बंगाली लोक जे असतात ते शिक्षणामध्ये पुढे येतात. बंगाली लोक आपल्या भारतामध्ये, आधुनिक भारत ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस शिक्षणामध्ये सगळ्यांच्या पुढे येतात. रवींद्रनाथ टागोर पहा, बंगाली जेवढे लेखक होऊन गेले पाठीमागच्या काळामध्ये, त्यांच्यात बंगाली लोकांचं स्थान जास्त होतं. हे जे पाल राजवंश होता किंवा पाल घराणं होतं, यांनी काय केलं? नालंदा विश्वविद्यालय होतं. कोणतं विश्वविद्यालय? नालंदा. ते विश्वविद्यालय जवळजवळ बंद पडलं होतं. त्यांनी त्याची पुनर्स्थापना केली आणि ते विद्यालय चालू केलं आणि दुसरं एक विद्यालय खोललं. त्याचं नाव होतं विक्रमशिला विद्यालय विश्वविद्यालय. नालंदा विश्वविद्यालय आणि विक्रमशिला विश्वविद्यालय. ह्या विश्वविद्यालयाची ख्याती एवढी होती, चीन मधला जो तिब्बतचा भाग आहे आपल्या वरचा, हा भाग समजा, हा वरचा भाग, इथले लोक शिक्षणासाठी त्यांच्याकडे यायचे. कुठं? नालंदा आणि विक्रमशिला विश्वविद्यालयांमध्ये. म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने भारत सुरुवातीपासूनच अग्रेसर होता. हे आपल्या लक्षात येतं की नाही याच्यावरून? चोळांच्या काळामध्ये म्हणजे 750 इसवी सनामध्ये चीनचे लोक, तिब्बती लोक जे बौद्ध धर्माला मानायचे, त्या धर्माचं शिक्षण घेण्यासाठी पाल यांच्या क्षेत्रामध्ये असलेल्या नालंदा आणि विक्रमशिला विश्वविद्यालयात शिकायला यायचे. शिक्षणाच्या बाबतीत भारत अग्रेसर होता का नाही? होता का नाही? आता मागं पडलाय का मग? आणि यांनी बौद्ध धर्माला सगळ्यात जास्त संरक्षण दिलं आणि त्यांचे विहार स्थापन केले. बौद्ध धर्माचं शिक्षण त्या विश्वविद्यालयामध्ये जास्त प्रमाणात देण्यात यायचं. कोणत्या धर्माचं? आणि बौद्ध धर्माला मानणारे जे तिब्बती लोक होते ते शिक्षणासाठी कुठे यायचे? पालांच्या राज्यात. आणि पालांच्या राज्यामध्ये 2 विश्वविद्यालय महत्वाचे होते. कोणते? नालंदा आणि विक्रमशिला. आता दुसरी गोष्ट, आता आपण पाहिलं की प्रतिहार राष्ट्रकूट हे पालांवर आक्रमण करायचे. पालांवर आक्रमण करण्याचं कारण काय होतं? पालांकडे सुपीकता असणारी जमिनीचं प्रमाण जास्त होतं आणि पालांचा व्यापार एकदम समृद्ध व्यापार होता त्यांचा. कुठल्याही राज्याला राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी पैशाची गरज असते. पैशाची म्हणजे धनाची गरज असते आणि ते धन जर कुठून भेटत असेल तर व्यापार हा त्याचा मुख्य स्रोत असतो पहिल्यापासून. व्यापार म्हणजे कळतं का? नाही तर तुम्ही म्हणता शेळ्याचा व्यापार, तसला व्यापार नाही. आपल्या देशात पिकवलेला किंवा बनवलेल्या कोणत्याही गोष्टी विदेशात, आपण चायनीज वस्तू बघतो बऱ्याचशा. हा माझ्या हातातल्या पेनापासून बऱ्याच गोष्टी चायनीज येतात. म्हणजे चीन बरोबर आपला व्यापार आहे का नाही? तो भले फायद्याचा असो नाही तोट्याचा, पण आहे ना. त्या काळामध्ये पालांबरोबर चीनचे लोक व्यापार करायचे. ज्या वेळेस प्रतिहार आणि राष्ट्रकूट त्याच्यावर आक्रमण करतील पालांवर, त्याचं मुख्य कारण काय असायचं? तो प्रदेश ताब्यात येऊन तो व्यापार पण आपल्या ताब्यात आला पाहिजे. व्यापार ताब्यात आल्याशिवाय त्या राज्याला जास्त फायदा होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? का झोप आली? येते असं झोपच येत असती. आणि काय व्हायचं? चीन बरोबर व्यापार केल्यामुळं त्यांच्याकडे सोने आणि चांदीचे साठे काय झाले? जास्त वाढले. व्यापारामध्ये त्यावेळेस चलन नसायचं, असं नॅशनल इंटरनॅशनल चलन नसायचं.
त्यावेळेस मग सोनं चलन म्हणून वापरलं जायचं. सोनं आणि चांदी, काही प्रमाणात हिरे. हे एवढं लिहून घ्यायचं त्यांचं वंशावळ. गोपाळ, धर्मपाल, देवपाल. तेवढं